हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी बंजारा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। जालन्यामध्ये अंबड चौफुली परिसरात मागच्या 3 दिवसापासून हे आमरण उपोषण सुरू आहे आणि आज या आमरण उपोषणाचा 4था दिवस आहे। आपण पाहतोय की हे तरुण आता उपोषणाला बसलेले आहेत। प्रमुख मागणी हीच आहे की बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समावेश करा, हैदराबाद गॅझेट लागू करा आणि सीपी बेरार गॅझेट लागू करा। या मागण्यांसाठी आपण पाहतोय की काही दिवसापूर्वी जालन्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुद्धा 2 तरुण बंजारा बांधवांनी याच मागणीसाठी उपोषण केलेलं होतं। त्यानंतर पुन्हा एकदा जालन्यातच ही मागणी जी आहे ती आता होऊ लागलेली आहे। राज्यभरात बंजारा समाज पुन्हा एकदा आक्रमक होऊ लागले आहे। स्वतः आपल्यासोबत उपोषण करते त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। मला सांगा, काय मागणी आहे? 3 दिवसापासून बसलेत, आजचा 4था दिवस आहे। आमची मागणी मागच्या 45 वर्षापासून एकच चालू आहे की एसटीचे जे सवलती आहेत ते सवलती लागू करा, कारण की ऑलरेडी आम्ही आदिवासी आहोत, आम्हाला एसटीची सवलती मिळायला पाहिजे। आताच जे मराठा बांधवांना हैदराबाद गॅझेट लागू झालं, आम्हाला देखील हैदराबाद गॅझेट लागू व्हायला पाहिजे। बरं, पण एकीकडे आपण पाहतोय की आदिवासी संघटना घुसखोरी होऊ नये म्हणून विरोध करताना पाहायला मिळत आहे। सरकार ठरवतील आम्हाला कशातून द्यायचं, काय द्यायचं, आम्ही कोणाच्या विरोधात नाही आहे। सरकारला कळायला पाहिजे, त्यानं ठरवा ना। जसं की एखाद्या आमदार खासदार मागत हे ईडी सीडी लावतात, चौकशी लावतात, आम्ही मागतोय आम्हाला हैदराबाद गॅझेट लागू करा, तुम्ही चौकशी लावा, समितीने मग काय नेमायचं तेवढं तर आम्हाला काही कळत नाही, कारण की आम्ही आदिवासी आहोत, जंगलामध्ये राहणार आमचे लोक आहेत, आम्हाला एवढं तर काही कळत नाही। पण जसं हे ईडी सीडी लावतात उद्योगपती मागे, आमदार खासदार मागे, त्या चौकशी लावायला पाहिजे आहे नाही। बरं, आता काय मागणी पुढची, म्हणजे तुमच्या आमरण उपोषणाची पुढील दिशा काय असणार? पुढील दिशा एवढीच राहील माझी। 9 दिवस झाले तर 10व्या दिवशी समाज बांधवाला सांगितलं मी की 10व्या दिवशी इथून मला उचलायचं कलेक्टर ऑफिस समोर नेऊन तिथं मला जाळून टाकायचं, कारण की जर 78 वर्षामध्ये आम्हाला आमरण उपोषण करण्यासाठी या सरकार आणि हे उपोषण करण्यासाठी जागा बी देत नसतील तर या जगामध्ये, या देशामध्ये राहून आमच्या समाजाचा काही फायदा नाही। आणि एवढंच सरकारला विनंती राहील, आव्हान राहील की त्यांनी फक्त आतापासूनच जास्तीत जास्त जेल बांधून ठेवा, कारण की जेव्हा तिथं मला कलेक्टर ऑफिस होऊन हे समाज जाळून टाकतील त्याच्यानंतर काय होईल, त्याच्यासाठी या सरकारने फक्त जेल बांधण्याची तयारीत राहावं महाराष्ट्रामध्ये। म्हणजे समाज बांधवांना तुम्ही तशी विनंती केलेली आहे की 9 दिवस वाट पहा, सरकार काय करतं काय नाही, सरकारकडे काय निर्णय होतो? निश्चित 9 दिवसापर्यंत वाट बघा, 10व्या दिवशी इथून उचलून कलेक्टर ऑफिस समोर नेऊन तिथं मला जाळून टाका म्हणून सर्व समाज बांधवांना सांगितलेलं आहे। नक्कीच आपण पाहतोय की बंजारा समाज जो आहे तो आता आक्रमक होऊ लागलेला आहे। गेल्या 3 दिवसापासून हे उपोषण करते या ठिकाणी बसलेले आहेत आणि 9 दिवस सरकारची वाट पाहू, त्यानंतर समाज बांधवांनी मला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्यावं आणि त्याच ठिकाणी जाळून टाकावं, असा थेट आक्रमक इशारा जो आहे तो या बांधवांनी आपल्याला दिलेला आहे। आपण पाहतोय की 3 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहे। हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाचा समावेश जो आहे तो एसटी प्रवर्गात करावा, हीच त्यांची प्रमुख मूळ मागणी आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।